नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत, पण सुरुवातीला एक राजकीय बातमी माढ्यातून आलेली. माढा लोकसभा लढवावी की नाही या निर्णयासाठी बारामती हॉस्टेलमध्ये माढ्यातल्या नेत्यांसोबत शरद पवार यांची बैठक सुरू आहे, अशी देखील आता एक महत्त्वाची माहिती कळते. आपल्याला माहिती आहे, निवडणुका जाहीर झाल्यात, आचारसंहिता एकीकडे लागू झाली आणि काही जागांबद्दलचा पक्षांमधला अजूनही तिढा कायम आहे. लढवावी की नाही माढ्यातून निवडणूक याबद्दल शरद पवारांनी तिथल्या नेत्यांसोबत एक बैठक बोलवल्याचं कळत आहे. बारामती हॉस्टेलमध्ये माढ्यातल्या नेत्यांसोबत ही बैठक सुरू आहे, असं देखील कळतं आहे. आताची एक महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतो आहोत. वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काय अधिक माहिती? रेणुका, गेले काही दिवस सातत्यानं म्हाडामध्ये शरद पवारांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन चाललं जात आहे. म्हाडा आणि पवारांना पाडा अशा स्वरूपाचं. मात्र तरीही पवार हे निवडणूक लढवण्यावरती ठाम होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आता म्हाडाची स्थिती काय याचा आढावा घेण्यासाठी स्थानिक लोकांना बारामती हॉस्टेलला आज त्यांनी स्थानिक नेत्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांच्यासोबतची बैठक जी आहे ती सुरू आहे. नेमकी कुठली मतं कुठल्या भागामध्ये असतील किंवा काय याबाबतची व्यूहरचना जी आहे ती पवारांकडून त्यांना विचारली जाईल आणि त्याच्यानंतर या सगळ्यानंतर एकूण निवडणुकीच्या निकालावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा जनमत जे आहे ते किती विरोधात जाऊ शकते या सगळ्याचा अंदाज घेऊन मग त्यानंतर पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाईल असं समजतंय. अशी एक चर्चा आहे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये. कदाचित शरद पवार हे म्हाडामधून ऐन वेळेस माघार घेण्याची सुद्धा शक्यता आहे. जर वातावरण पूर्णतः विरोधात गेलं आणि स्थानिक उमेदवार द्यावा अशी जर मागणी असेल. याचं कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाचे कार्यकर्तेच आहेत, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय पवार यांच्या उमेदवारीला आणि दरवेळेस विजयसिंह मोहिते पाटील यांना डावललं जातं पवारांकडून. अशी एकूण कार्यकर्त्यांची मानसिकता जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्याचाच परिपाक म्हणून पूर्ण म्हाडा मतदारसंघामध्ये जे विजयसिंह मोहितेंचे समर्थक आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओज आहेत ते व्हायरल केले जातात. आता स्वतः विजयसिंह मोहिते पाटील जरी म्हटले तरी ऐकू नका आणि पवारांना पाडा अशा स्वरूपाचे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत कार्यकर्त्यांचे. आणि त्यामुळे एकूण या सीटला काही धोका होऊ नये यासाठी पुरेपूर व्यूहरचना करायची तयारी जी आहे ती पवारांनी सुरू केली आणि त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे या कार्यकर्त्यांना बोलवून नेत्यांना बोलवून म्हाडामधल्या एकत्रितरित्या बैठक घेऊन नेमकं काय होईल किंवा मतमतांतरांची गणितं जी आहेत ती मांडण्याचं काम जे आहे ते बारामती हॉस्टेलला सुरू आहे. निश्चितच धन्यवाद वैभव. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. माढ्यातल्या नेत्यांसोबत पवारांची एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. माढामधून निवडणूक लढवावी की नाही याबद्दल सध्या विचार विनिमय तिथे केला जातोय. महत्त्वाची बातमी, आणखीन एक बातमी बघणार आहोत आपण. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. सोलापुरातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे. याआधी देखील प्रकाश आंबेडकर हे न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये बोलताना सोलापूरमधून आपण लढायला उत्सुक असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि आता त्यांनीच अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत याचा पुनरुच्चार केलाय. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापुरात पाहायला मिळू शकेल. लक्ष्मण मानेंनी जाहीरच केली. त्याच्यामुळे आता अधिकृतरित्याने काय अजून आहे, त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधनं लढणार आहे म्हणून. हा ये यादी आली की त्याच्यामध्ये